कारागृहातून निवडणूक लढवणारे माजी महापौर शिवसेना शिंदे गटाचे ललित कोल्हे हे विजयी झालेले आहेत आणि या विजयानंतर जे आहे त्यांच्या पत्नी जे आहेत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख जे आहेत सरिता माळी यांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आपल्यासोबत आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगणार ताई? ललित कोल्हे कारागृहात होते, त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती, त्यांच्याबरोबर तुमचे चिरंजीव जे पियुष कोल्हे हे देखील विजयी झालेले, दोघांच्या विजयाचा कसा आनंद व्यक्त कराल? तिघांचा विजयाचा। माझ्या सासूबाई पण विजयी झालेल्या आहेत। कारागृहातून एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देणं हे पक्षासाठी खूप मोठं प्रश्नचिन्ह असतं। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या प्रति दाखवलेला विश्वास, आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी त्यांच्या प्रति दाखवलेला विश्वास आणि हा विश्वास कर्तृत्वाचा होता आणि त्यांनी उमेदवारी दिली आणि मतदारांनी प्रचंड मतांनी आणि इतक्या प्रेमाने आशीर्वादांनी त्यांना निवडून दिलं। निवडणुकीमध्ये जे होतं की बरेचसे आरोप तुमच्याकडे विरोधकांकडून झाले, जसं की गुन्हा दाखल होता तो एक झाला होता, पैसे वाटपांचे देखील आरोप झालेले होते, मात्र त्यानंतरही आज तुम्हाला विजयाचा या ठिकाणी आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे। विरोधकांनी 1760 आरोप केले, पण जेवढं मतदाराची संख्या झाली ना तेवढ्यांनी त्यांना उत्तर दिले। विरोधकांना काय आव्हान असेल आता? विरोधकांना एकच आव्हान असेल की कर्तृत्वाची भिंत तोडणं आणि चढणं खूप कठीण असतं। त्याच्यामुळे त्यांचे आरोप दगडक पत्र कितीही चालले 5 वर्ष तरी चालतील। वाड्याचा विकास आता तरी 70% झालाय, 100%पेक्षा जास्त विकास होईल। कर्तृत्वाची भिंत तोडणं जे असतं ते मोठं अवघड असतं, असा जो आहे या शब्दामध्ये सरिता माळी यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।